दरवेळेस हा संघ असतो. मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की निखिल पाटीलला मिस करत असेल आसोबा टीम. टी शर्ट दिलेत तुम्हाला, ते कंपल्सरी 9 जणांनी परिधान करायचे. साईज नाही, जुगलची साईज मिळाली म्हणजे प्रत्येकाची साईज असेल. बघा आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना आहे की ट्राय करा, इन केली तरी चालेल. फायनलचा मॅच, जबरदस्त ही स्पर्धा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, तो आम्ही नंतर देऊ. दिलाय वाटतं केसरला. तुम्हाला या टी शर्ट चालते. मध्ये कॅमेरा फिरवा. अप्रतिम आपण पाहिलंय TCPच्या माध्यमातून. साईज होती, मला वाटते तुम्ही घालायची नव्हती का काय, कारण की निखिलचा आवडता कलर आला होता. चला मॅच सुरू होते. एकदा जोरदार झाला मेगा फायनल करता आणि या स्पर्धेकरता शिवतेज चंद्रपण आयोजित श्रद्धांजली चषक. एक जबरदस्त ही स्पर्धा. पहिला बॉल डॉट बॉल. जबरदस्त खेळ राहिलाय. मोठमोठे संघ बाहेर गेले आणि आज नायगाव पूर्वपट्टीचा सगळ्यात मोठा संघ सापडला. हे अक्षय खरोखरच चांगलं काम केलं, त्यामुळेच आज हे दोन्ही टीम वरती आले. तुमच्या टीमने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जवळून हा चेंडू जातोय आणि दिवेश एक चांगला चेंडू सोडलाय. बीट केलं जातं या बॅटरला. दिवेश अंडरआर्म क्रिकेट पासूनच वर आलाय. 2 बॉल डॉट. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने आता श्री गणेश केला जातोय. फायनल मॅच मध्ये 1 धाव 2 बॉल. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय आणि बघू शकतात लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 2 धाव मिळवतात बॅटर. तिसरे धावे करता संघर्ष करतायत आणि पाहता पाहता या 3 धावा दोन्ही बॅटरने मिळून पूर्ण केल्यात विकेटवर. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. 3 बॉल 4. जबरदस्त खेळ राहिला आज प्रत्येकाचा आणि आज आसोबा टीमने देखील करून दाखवला. भरपूर वर्षाचा स्ट्रगल त्यांचा देखील समाप्त झाला. या मैदानावर बराच सेमीफायनलला पराभव झाला. मी म्हणेन लकी ड्रॉ त्यांच्यासाठी लकी ठरलाय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ, त्यामध्ये फायनलची चिठ्ठी त्यांच्या नावावर आली आणि सलग खेळत असल्या कारणास्तव थोडासा थकवा जाणवला फ्रेंड्स 11 हाडा पॅकर चंद्रपाडा टीमला. मीरा रोड टीम चांगली बॅटिंग करते. ऑफ स्टंपवर यावेळी ड्राईव्ह केला जाते कव्हरला.
चौकीत आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट करत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. फलकावरती 5 धावा 1 गडी बाद. थँक्यू. ट्रॉफ्या इतक्या मोठ्या आहेत की क्रमांक 3 मारलं ना तरी घरी ठेवायला अभिमान वाटेल अशी ट्रॉफी आहे. कारण की हाडा पॅकर आमचा खूप झाला आणि त्याच्याच घरी ही ट्रॉफी जाणार आहे आज. प्रथमेश हाडा याने सुद्धा चांगला सपोर्ट दिला आणि खेळाडूंना पारितोषिक सुद्धा त्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळालं. चालू असलेला मॅच कडे होऊया. 1 गडी बाद सलग आणि धावसंख्या धावपळकर आहे ती 4 धावा. धावपळकर आहेत. मेगा फायनलचा मॅच तुम्ही बघताय हाजोबा स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध क्रिश 11 बेरारूट असा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल वाईड बॉलने धावसंख्या झाली धावपळकरवरती 6 धावा. हो चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कडक पटका. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव होते पूर्ण. 2 धाव मिळतात अक्षय आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली सध्याच्या घडीला ती म्हणजेच 9. 8 धावा. 8 धावा झाल्या. तिथे हा बॉल वाईड बॉल. पंचांनी पहिला नाही कारण की बॅटरनी दाद मागितली होती. पंच इशारा देतील बॅटरनी फक्त बॅटिंग करा. वाईड बॉलच्या माध्यमातून 1 धाव 9 धावा. आणखीन एक वाईड बॉल आणि पुन्हा एकदा 10 धावा. अक्षय साटम सारखी गोलंदाजी करावी लागेल केसरच्या समोर. नक्कीच. अक्षय साटम यांनी 2 मॅच मध्ये पहिले षटक हाताळताना 6 धावा दिल्यात एका षटकामध्ये. आता इथे पाहूया षटक संपतं. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 11 धावा. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धावा 1 ओव्हर 1 विकेट. आमचं नाव घेतल्याबरोबर काही गांचे डोले फिरले तिथून रोहित निकम मात्र आम्हाला भरपूर सपोर्ट केला आज गाववाल्यांनी. निधी स्पोर्ट शिवतेज संघ सर्वांनी मजा आली. आज जाऊया या मॅचच्या दिशेने. चर्चा जारी राहील कारण की तेवढाच मॅच महत्वाचा आहे. यावेळी वाईड बॉल. केसर बॉक्सचा चांगला अनुभव आहे आणि बॉक्सच्या पद्धतीनेच वाईड घेतोय. अगदी बरोबर. अनुभवाला सरूनच सध्या खेळ त्याचा सुरू आहे. इथे एक डॉट बॉल असेल निर्धाव चेंडू असेल. चांगला बॉल टाकला या वेळेला गोलंदाजाने. मिकी माऊस इन द हाऊस आपल्याला पाहायला मिळतात आणि मिकी माऊस देखील रेडी झालं. चांगला ड्राईव्ह ऑन दी अप. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेची वाढ. फलकावरती धावा 2 ने पुढे सरसावले. येऊन पोहोचले 14 धावा. 14 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर अँड 2 बॉल्स. 14 धावा झाल्यात आणि 40च्या आसपास तरी मजल मारावा लागेल. त्यापेक्षा सोडून जाणारा बॉल वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या धावपळकर लागला जातं ते 15 धावा. ह्या धावा सुद्धा रोखणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. 15 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. केसर मला वाटते बॅटनी कमी वाईड घेण्याचा अट्टाहास त्याचा दिसून येतोय परफेक्टली. धावसंख्या धावपळकर लागल्या जातात ते 16 धावा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. अंतिम क्षणी चेंडू टॅप केला जातोय पॉइंट मध्ये. 1 धाव मिळाली आणि धावसंख्या झाली इथे 17 धावा. गोलंदाज आता कमबॅक करतोय या वेळेला. 3 बॉल 17. मिकी माऊस ज्यावेळी विकेट गेला त्यावेळी आत्महत्या. नाहीतर इन द हाऊस मिकी माऊस. कारण की शरीरापेक्षा वजन जास्त झाले. जाऊया 17 धावा. वाईड बॉल असेल की नाही तर डेफिनेटली वाईड वाईड वाईड. असाच रनआउट महाग पडला होता आणि तो फ्रेंड्स संघ तिथेच थोडा टर्निंग पॉइंट ठरला होता कारण की रन मशीन रोहित आउट झाला होता. म्हणून असे डायरेक्ट हिट करणं गरजेचं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. निखिल याच्याद्वारे चांगला थ्रो होता आणि लगेचच स्टंपवर लागला नाही म्हणून थोडासा दुःखी झाला तो. गोलंदाज तयार आहे. युवा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर. आर्यन. हो बघूया काय घडलंय. चांगला बॉल निर्धाव चेंडूची
समाप्ती होत आहे. बॅटर हा चेंडू सोडून देत होता अक्षय. चांगला फटका आहे, फ्लिकचा फटका. इथे ड्राईव्ह पुन्हा एकदा 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेने धावफलक वेगाने पुढे सरसावले, येऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. 5 बॉल फेकून झाले. म्हणजे चांगली रणनीती आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची. 1 गडी बाद 20 धावा धावफलकावर त्यांच्या झाल्यात आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 21 वर पुढे सरकली. 21. 5 बॉल 21 धावा. मजा येते ज्यावेळी शेवटी चषक असते. SPL देखील तुमच्या भेटी करता येईलच 24 मार्चला आणि त्यानंतर ॲडव्हेंचर प्रीमियर लीग 30-31 मार्च. इथे टोटल धावा आल्या 3 धाव्याने. पहिल्या जर विचार केला 2 षटकांची झाली समाप्ती. 24 धावा 12चा रन रेट मेंटेन केलाय. वेल अँड गुड. खूप सुंदर या ठिकाणी धावसंख्या उभारली गेले. म्हणजे सध्या तरी आपण बघितलं तर 24 धावा 12च्या सरासरीने लागल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडतंय हे सुद्धा आपण बघणार आहोत. बॉल अजूनही शिल्लक आहेत अक्षय आणि आणखीन 24 ते 25 धावा येऊ शकतात या वेळेला. आणि कारण की त्या प्रकारचा बॉलिंग अटॅक देखील आहे हे विसरता कामा नये. मागील मॅच मध्ये 30च्या वरती 38 धावा करून दिल्या नाही या संघाने. त्यापेक्षा अर्धा धावा देखील झाल्या नव्हत्या. 1 धाव सौरभ चिराई बॉलिंग मार्कवरती. 25 धावा 1 बॉल. आणि एका बाजूला आपण बघितलं तर चांगलं टॅलेंट दाखवतोय. प्रतीक हा खेळाडू जो नॉन स्ट्रायकिंग कडे गेला आणि केसर हा स्ट्रायकिंग कडे आलाय. 25 धावा धावफलकावर. सौरभ हा गोलंदाजी मार्गावर. कालच्या दिवसामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचे किताब सुद्धा मिळाले होते. हो, चांगल्या डिफेन्सिव्ह स्ट्रोक. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली केसर या खेळाडूने. एका धावेची धावसंख्या 26. दरवर्षी सुपर 3 मध्ये जाणाऱ्या 3 संघांना टी शर्ट असते. गेल्या वर्षी सर्व संघांना होते, मात्र या वर्षी टी शर्ट्स लवकर छापून आल्या नाही. त्या कारणास्तव 3च संघांना या टी शर्ट आल्यात. म्हणूनच पुढच्या वर्षी प्रत्येक संघाला पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे टी शर्ट्स असतील. हे प्रामाणिक प्रयत्न नचिकेत गरत यांच्या माध्यमातून. अर्थातच चांगलं काम त्यांनी केलंय. समाजकार्य केल्यानंतर आपोआप नाव मिळत असतं. त्या कार्याची दखल घेतली जाते. हो, चांगला बॉल. इथे बघूया काय घडलंय. विकेटचं पतन. हसन लगेचच आता खूप उशिराने ते डिसिजन देत आहेत. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं अक्षय 26 वर हा लागलाय दुसरा धक्का. गॉन. थँक्यू. अंडर क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्वाचा आहे. जरी चांगला फिटनेस असला ना तेवढी रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचा आहे. आज खूप दिवसानंतर जवळजवळ 3-4 वर्षानंतर खेळण्याकरता उतरला होता आमचा संघ आणि आम्हाला देखील धावून धावून इतका थकवा लागलाय की आज पाय चॉकअप झाल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाय मोकळे सुद्धा करतील अक्षय साठव. उद्याला 26 धावा. आमचे फिजिओ वेगळे आहेत. ड्राईव्ह केला जातोय स्क्वेअर लेग रिझनला. 1 धाव कंप्लीट. एका धाव्याने धावफलक 27 धावा. 5 बॉल 27 धावा. हाडापॅकर खुश आहे आणि बिर्याणीचे डबे पुरवले जातात प्रत्येकाला हाडापॅकरच्या माध्यमातून. चांगलं काम त्याने सुद्धा केलं. मात्र इथे गोलंदाजाने काम चांगलं केलंय. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात सौरभ या गोलंदाजाने. आरचे एडिटर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. पुढचा बॉल. या ठिकाणी काय घडलंय तर हा निर्धाव चेंडू गेलाय. याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात सध्याच्या घडीला 27 धावा. 2 गडी बाद 27 धावा. थँक्यू. पूर्ण क्लायमेट पडलंय मात्र इथे 27 धावा 2 विकेट. बिप्लवचा केक कटिंग देखील करणार आहोत आपण आणि कौतुक करेन बिप्लवचा मी, कारण की दरवर्षी कोणतंही मानधन न घेता तो इथे अंपायरिंग करत असतो आणि आज बर्थडे आहे त्याची तमा न बाळगता प्रत्येक मॅचमध्ये कॅप्टन चांगली अंपायरिंग त्याने केलंय. नक्कीच त्याचं कौतुक करेन त्या स्पर्धेच्या माध्यमातून. रनआउट झाला बॅटर.
धावपळकर आहे ते 27 धावा शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. मिहीर हा खेळाडू उतरणार बॅटिंग करण्याकरता, परंतु स्ट्रायकिंग कडे आहे तो म्हणजेच केसर. ओ चांगला ड्राईव्ह इनसाइड आउट करून जागा बनवली. 1 धाव पूर्ण केली. 2 डॅनमधून चेंडू सटकला होता. 2 धाव पूर्ण करतोय केसर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 29. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत अक्षय, आणि एकही मोठा फटका येईल काय हाच प्रश्न शून्य असेल मनामध्ये. केसर मात्र चांगली बॅटिंग करतोय. ते पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेत असताना गलती से मिस्टेक. 3 धावा कंप्लीट. 3 धावेने आता धावपळक वेगाने पुढे सरकले 32च्या घरामध्ये. प्रेक्षकांचं कौतुक करेन मी की बाजूला 1.5 लाखाची मॅच चालू आहे, तिकडे न जाता या स्पर्धेला त्यांनी सपोर्ट केलाय. मेगा फायनलचा मॅच आहे इथे, आणि तिथे सुद्धा तिथे प्रेक्षकांची जास्त गर्दी आहे. धावसंख्या धावपळकर 32 लागलेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये बघूया काय कशा प्रकारे बॅटिंग करतोय बॅटर मिहीर. ओ चांगला फटका, गॅप मध्ये चेंडूला टोळावलाय. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाबे करता मिहीर धावतोय, आणि पाहता पाहता 2 धावा होतात पूर्ण. 2 धाव मिळतात. ओ रिएक्शन बघा गोलंदाजाची. गोलंदाज वेगळी ऍक्ट करतोय सोनू. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात 34. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल डिलिव्हरी मिड ऑनला निखिल पाटील बिझी आहे. 1 धाव कंप्लीट. 35 धावा अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. थँक्यू डीजे. 6 नाही लागले. लास्ट बॉल आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे या इनिंगचा. या इनिंग नंतर आपण या ठिकाणी आणखीन एक कार्यक्रम पार पाडणार आहोत. तिची शक्ती यांचा सुद्धा सन्मान असेल. शेवटचा 1 बॉल इनिंगचा. इनसाइड आउट करून चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत, परंतु एकच धाव मिळेल. त्याचबरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. 36 आणि 37 धावसंख्येचं टार्गेट असेल. 37 इज द टार्गेट. 37 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या डावामध्ये आजोबा स्पोर्ट्स जुजुंद्र टीमला. लगेच आपण या ठिकाणी कार्यक्रम पूर्ण करतोय. अक्षय साटम आमच्या सोबत जुडले जातील. आपण या ठिकाणी त्याचा आज वाढदिवस आहे. वर्षाचे 365 दिवस, आणि 365 दिवसांमधील त्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस म्हणजेच त्याचा वाढदिवस. आज बिप्लव उल्ला याचा वाढदिवस आहे, आणि वाढदिवसा निमित्तानं त्याने लाख लाख शुभेच्छा. तुमची व हजारो आयुष्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असेल त्या अडचणी दूर हो. जी काही इच्छा तुम्ही बाळगली असेल परमेश्वराकडे, आई चंडिका मातेकडे, इच्छा तुमची पूर्ण हो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बिप लव एक अतिशय चांगला खेळाडू आहे, आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला तो पाहायला मिळाला. सर्वांनीच जागेवर उभं राहायचं आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्या या लाडक्या खेळाडूला. आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये नचिकेतची गरज भाई आणि ती दखल घेतली, आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या एक ताऱ्याला त्यांनी एकत्रित केलं. त्याच्यापैकीच एक तारा म्हणजेच आमचे सितारे विप्लव यांचा वाढदिवस आहे, आणि वाढदिवसानिमित्तानं आपण वाढदिवसाचं गीत या ठिकाणी ऐकणार आहोत. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. थँक्यू डीजे. आणि विप्लव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कौतुक करेन नचिकेत गरज यांचं. नेहमी आपण मोठमोठ्या व्यक्तींचं बर्थडे सेलिब्रेशन करत असतो, मात्र आपल्याच ग्रुपचा एक सदस्य आहे आणि त्याला देखील इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याचा केक कटिंग केलाय. या अगदी बरोबर. आणि म्हणूनच म्हटलं जातं अक्षय की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तोच वाटणारा रियालिटी शो ही नाही. म्हणूनच जीवन जगताना मन भरून जगा, मन मारून जगू नका.
कारण आपला इथला प्रवास कधी संपेल हे काही सांगता येत नाही आणि म्हणूनच लाईव्ह हा चित्रपट पुन्हा येणार नाही. आज जर बघितलं तर त्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण क्षण या ठिकाणी आपण पाहिला. वाढदिवस या ठिकाणी साजरा केलाय बिप्लव मुल्ला याचा. पुन्हा वळूया आपण दुसऱ्या इनिंग कडे. अक्षय जाऊया पुन्हा एकदा. फिल्डिंग लागलेला आहे कारण की वाढदिवस केक कटिंग महत्वाचा होता. 49 सिक्सेस लागल्या आणि 57 फोर. मी घरी 49 षटकारांमध्ये जुगलचा मोठा हात असेल तो आकडा नेण्यामध्ये, कारण की जवळजवळ 10 ते 12 पेक्षा जास्त षटकार त्याने टोटावल्यात. 15. आज चंद्रपाडाचा बाहुबली म्हणायला प्राऊड फील होईल त्याला, कारण की ज्या अनुषंगाने बॅटिंग लागले. मोठमोठ्या संघामध्ये खेळतो मात्र घरच्याच संघामध्ये त्याची मी बघितले लागत असताना 2 की 1 बरोबर मधून गेला आहे आणि या 2 धावा आहेत. 2 धाव्याने धावपळा पुढे सरसावते. दिवेश आणि अंकित ही जोडी मैदानात 24 बॉल मध्ये 37चा टार्गेट. आता 2 आल्यानंतर 2 धावा तर आलेत अक्षय आणि दिवेश तयार आहेत. दिवेश आणि त्याच्यासोबतच आपण बघतोय अंकित हा खेळाडू. आता मिड ऑफ मध्ये दिवेश आणि हा फटका खेळलाय. 1 धाव तो पूर्ण करतोय. एका धावेची धावसंख्या 3. एक तर तिखट मारा मी क्रिश 11 मिरारो टीमचा पाहिलाय. याआधी 38 धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि जबरदस्त गोलंदाजी राहिले त्या संघाची. मीरा रोड मध्ये सातत्याने कंटिन्यू बॉक्स टाइप क्रिकेट खेळत असतो. इथे आत्महत्या. अंकित बॅक टू द पवेलियन स्टंपिंगच्या माध्यमातून. थँक्यू. मिकी माऊस याने पेट्रोल टाकलंय वाटतं. ज्या स्पीडने ते मैदानाच्या आत गेलेत. आणि मिकी माऊस विकेट गेल्यानंतर काही बॅटर आपल्या संघाकरता टेन्शन मध्ये असतात, तर जास्त कृत्य करू नका की बॅट मिकी माऊस उडावा असं. जवळच राहा. जास्त आपल्या गावातील संघ असल्यावर ही सूचना देते तुम्हाला अगोदरच. एन्जॉय करा मात्र टाइमपास करू नका. महत्वपूर्ण विकेट गेली आहे. विकेट गेली ती म्हणजे सांकेतची गोल्डन डकवर तो बाद झाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धाबा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकायचा होता. बॅटचा हलकाचा स्पर्श झाला आणि सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू केला. 1 धाव मिळाली. एका धावनीची धावसंख्या 4. 37 धावसंख्येचा पाठलाग करताना अजूनही आपण जर बघितलं तर 33 धावा बनवायच्या आहेत. आणि नक्कीच कौतुक करेन मिकी माऊसचा. बॅटची एज लागले की नाही पायाला लागलाय बघा. स्पोर्ट्समॅन स्पिरिट याला म्हणतात. खेळाडू वृत्ती. डॉट बॉल. क्रिकेटमध्ये चांगले क्रिकेटर असून चालत नाही. तुमच्याकडे खेळाडू वृत्ती आहे की नाही हा गुण फार महत्वाचा आहे आणि तो गुण दाखवलाय दिवेश या खेळाडूने. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. चेंडूला खोळून काढला सुपर गोल क्षेत्रामध्ये. वेगाने निखिल पाटील धावतोय. 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात. त्या धावसंख्या सध्याच्या घडीला 6 झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 31 धावा. थँक्यू. ऑफ साइड आणि लेग साइड हे 2 खेळाडू कक्ष आहे. आम्ही 3 दिवसापासून एक गोष्ट नोटीस केली आहे की जो लेग साइडचा खेळाडू कक्ष आहे तिकडचा संघ जिंकतोय जास्त वेळा आणि आज ते दृश्य पाहिलं. आम्ही स्वतःहून तो खेळाडू कक्ष निवड केला आज, कारण की या खेळाडू कक्षामध्ये होता शिवतेज संघ पराभव झाला. निधी स्पोर्ट देखील इथेच पराभव झाला. मात्र ते एक लक फॅक्टर असते. केसर दान तर दिसेल का बॉल संध्या आणि बॅकअप व्हायचा जवळ दिवस आलाय म्हणूनच डीजे शक्ती युक्ती वापरतील. आता गोलंदाज तयार आहे केसर. याआधी वाईट बॉल त्याने टाकलाय. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. बघूया किती धाव मिळतील या बॅटरला. ओ क्षेत्ररक्षकाने काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे. अतिशय चांगला प्रभावित करून हा झेल टिपला. विकेटचं झालंय पतन. बिग ब्लो. मोठी विकेट होती निखिल याची. गॉन.
थँक्यू. कॅच साठी चेतन घरत यांच्याकडून 100 रुपये लगेच आलेले आहेत. क्या बात आहे चेतन. आज वाकीपाडा जिंकला असता तर बँड होता, मात्र चंद्रपाड्याचा हाडा पॅकर जिंकलाय. ब्रास बँड केला तरी चालेल तुम्ही. 17 बॉल 30 ची गरज. बघूया बँड होऊ शकतो, कारण की आमचे चंद्रपाड्याचे साई स्पोर्ट चंद्रपाडा, सिद्धिविनायक चंद्रपाडा सर्व स्ट्रगल करतायत. आणि आज खूप दिवसानंतर चंद्रपाड्यामध्ये ट्रॉफी येईल ही महत्वाची गोष्ट आहे. 17-30 ट्रॉफी, 18 मासो ओव्हर मासो ट्रॉफी असते. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 16 बॉल मध्ये आता 30. मॅच बनलाय 16-30. जबरदस्त मॅच. 16 चेंडू आणि 30 धाबा. डबेट बॅटर आपण बघताय तो म्हणजे सौरभ, ज्यांनी कालच्या दिवसात 2 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू जातो सुपर कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार होता, परंतु केस काय जबरदस्त कामगिरी करतोय क्रिश 11 मेरा रोड टीम द्वारे. पाहिले या गोलंदाजाला 6 बॉल 3 देखील करून दिलेले नाही. त्या गोलंदाजाने हॅट्रिक मेडन ओव्हर त्या गोलंदाजाच्या नावावर आहे जुचंद्रमध्ये, आणि सहजरित्या फटकेबाजी करून देणार नाही. जो खेळाडू याआधीच खेळाडू मृत्यू दाखवतोय, आणि अर्थातच जर तो आउट असतो तर लगेचच त्याने बॅटिंग सोडले असेल. ही गुणवत्ता आहे या खेळाडूची, दिव्येशाची. 14 चेंडू 29 धावांची आवश्यकता. ऑन ड्राईव्ह केलाय, चांगले फिल्डिंग होते रणजित याच्याद्वारे, परंतु दुसरी धाव घेताना सौरव याला परतावं लागेल. विकेटचं झाले पतन. आणखीन एक धक्का लागलाय, धक्का क्रमांक 3 गडी बाद. धाव फलकावर धाबा आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धाबा. थँक्यू. एकच वादा रणजित दादा. आणि आरके हे नाव नाही, हे आपण नेहमीच म्हणत असतो, हे ब्रँड आहे. आणि आरके दादा आपल्याला पाहायला मिळतात. चांगले मैत्री संबंध नेहमीच नचिकेत घरत यांच्याशी आपण पाहिले, आणि दरवर्षी SPL असू दे किंवा ही स्पर्धा ते उपस्थित असतातच. आणि नचिकेत त्यांच्या मॅचला असतो. स्किट काय झालाय जबरदस्त. इथे मात्र एकदा दुखापत जास्त नसावी. 12 बॉल 27 ची गरज. मॅच फसलाय, मात्र मॅच बनवू शकतो. दिवेश मध्ये ती क्षमता आहे, ती चमक आहे, ती धमक आहे. त्या प्रकारची बॅटिंग होईल का? 12 बॉल 27 ची गरज. थँक्यू. 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. दिपेश मध्ये क्षमता आहे, दिवेश मध्ये क्षमता आहे, मात्र क्षमता ही असून चालत नाही, तर क्षमता दाखवावी लागते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. जरूर तो मोठा खेळाडू आहे, परंतु इथे मोठा कोण हे आपल्याला या मॅच मध्ये दिसून येईल. जो स्वतःला करेल सिद्ध तोच होईल प्रसिद्ध. गोलंदाज हर्ष गोलंदाजी मार्गावर आलाय. हर्ष त्याचा हा पहिलाच बॉल क्रॉस बॅट निघायचा होता बॅटरला. चेंडू तो मिस करतोय. धाव संख्या धाव फलकावर आहे ती सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 10 धाबा. अजूनही 27 धावांची आवश्यकता. 11-27. मॅच बनवेल का दिवेश? भोटे पटके खेळावे लागतील. आता सिंगल डबलने नाही तर हवाई सफर. मात्र सिंगल डबल मॅच जवळ जाऊ शकते, आणि त्यानंतर शेवटचा बॉलर कधी कधी बिग बॉलर देखील आपण पाहिलाय, आणि त्याच्यावर अटॅक देखील होत असतो. बघूया. 11-26. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्याकरता. नो बॉलचा इशारा. एक धाव बॅटर पूर्ण करतायत. दुसरी धाव मिळेल काय? 1+1 या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. आता स्थिती अशी झाली 11 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. नक्कीच दीपेश जबरदस्त अंपायरिंग. एकदा दीपेश साठी टाळ्या झाल्या पाहिजे. काय अंपायरिंग केले संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी. जबरदस्त अंपायरिंग. इथे झेल होण्याची दाट शक्यता होती, मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. अविनाश गोमणे पाहिले धावण्यामध्ये थोडा कमी आहे. 2 धावेने 10-22 समीकरण. 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. या ठिकाणी आपण बघताय प्रथमेश राणा यांना खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांच्या टीमने परफॉर्मन्स दिलाय. ते हेमंत वाडेकर सर, ज्यांचे शुभ
शुभ असते आपण या फायनल मॅच टॉस केला होता. इथे एक डॉट बॉल टाकलाय, आणखीन प्रेशर टाकला जातोय या डॉट बॉलने. आता स्थिती आणखीन गंभीर होत चाललाय. 22 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या 9 बॉल मध्ये. 22 9 बॉल 22 ची गरज. पुन्हा एकदा यावेळी सरळ बॉलरच्या वरून खेळलेला फटका. 2 धावा तर झालाय. तिसरी धाव काय पूर्ण केली जाईल की नाही अविनाशने कॉल केला. आता मगाशी दिवेशने सांगितलं होतं तू रनिंग बिटवीन द विकेट करत नाही आणि त्या अति काही संकटात नाही. 2 धावेने रनआउट देखील होईल. 8 बॉल 20 ची गरज. थँक्यू. 3 ते 7 एप्रिल भव्य दिव्य नाईटची टुर्नामेंट येईल आरके ट्रॉफी दरवर्षी. आणि नक्की दरवर्षी आपल्याच गावातील कॉमेंटेटर अंपायर्स असतील त्यांना ते संधी देत असतात. नक्कीच खूप एन्जॉय करतो आम्ही ती स्पर्धा. आणि यंदा लवकरच एक भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. आरके ट्रॉफी 8 20 ची गरज. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना एक चांगला बॉल टाकला गेलाय. आणि अर्थातच चर्चा केली तुम्ही आरके ट्रॉफीची जी आपण बघणार आहोत 3 ते 7 एप्रिल दरम्यान. आता दबाव हा वाढत चाललाय. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. वाईट बॉल आणखीन मॅच अजून संपला नाही. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. मॅच या ठिकाणी आता बनेल असं वाटतंय. हे संकेत दाखवत आहेत क्षेत्ररक्षक. 7-19 आणि कल्पेश मध्ये क्षमता आहे. असे क्लायमेट मध्ये त्यांनी षटकार बऱ्याच वेळा मारलाय. तिथे मात्र वाईट बॉल दबाव दडपण प्रेशर करून देणारा. 7-18 ची गरज. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कोण होईल या ट्रॉफीचा विजेता? श्रद्धांजली चषकावर आपलं नाव कोण कोरेल हे आपल्याला थोड्याच वेळात दिसून येईल. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. डाऊन द लेग पुन्हा एकदा खराब बॉल टाकलाय. नियंत्रण संयम गमावलाय गोलंदाजाने आणि लगातार तो वाईट चेंडू टाकतोय. दबाव या ठिकाणी स्पष्ट जाणवतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. आता 7 बॉल मध्ये 17 धावा पाहिजेत. टोटल 10 बॉल टाकले या गोलंदाजाने. आणखीन एक आला तर 12 डब्याची एक्सप्रेस दिसू शकते लोकल. यावेळी कल्पेशच्या बॅट मधून मोठा फटका. मात्र क्लायमेट पडलाय आणि इथे विकेट डाऊन. 6-17. चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. सध्या स्थिती आहे ती म्हणजेच 5 गडी बाद 20 धावा धावफलकावर बनल्यात. कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो. ज्यावेळेस प्रत्यक्षात तो आपली गुणवत्ता सिद्ध करतो त्यावेळेस तो मोठा होतो असतो. बघा ना, एखादा अनमोल हिरा जर अंधारामध्ये हरवला तर त्याला त्यावेळेला शोधण्याकरता 5 रुपयाचे मेणबत्ती कामी येतोय. तेव्हा तिचं महत्व कळतंय आपल्याला. इथे सुद्धा तोच खेळाडू महत्वाचा ठरेल जो या मॅचला जिंकून देईल. डिफेन्स केलाय म्हणजेच डेड बॉल असेल. हा डेड बॉल पाहायला मिळतोय. दिवेशाने मॅच जिंकून दिला तर चेतन घरत यांच्याकडून 1000 रुपये मिळतील दिवेशाला. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक देतो हमी. विकेटचं झालंय पतन. 6वा गडी बाद. 6 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर झालेली आहे 20. सेम स्थिती या अगोदरच्या मॅच मध्ये देखील वाईड आले होते. 5 बॉल 17-18 मॅच होती. आसोबा जिंकला तर 1000 रुपये चेतन घरात. आज जबरदस्त ऊर्जा घेतली त्यांनी. आज नक्की ग्लुकॉन डी टॉनिक जास्त प्यायलेत आणि आज जास्तल्या फॉर्म मध्ये आहेत. 5 बॉल मध्ये 17. पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता. सॉफ्ट डिसमिसल. विकेट डाऊन. बघू शकता. थँक्यू. सर्व परिवार कॅमेरामॅनने कैद केलाय. सर्वांवरती कॅमेरा रणजित दादा किनी यांना पाहू शकता. डॅशिंग अँड डायनामिक. त्यानंतर व्यासपीठावर सर्व पाहुणे आपल्याला पाहायला मिळते. अंतिम विकेट. चांगला कॅमेरा वर्क. चांगल्या ट्रॉफीज तुम्ही बघू शकता. कॉमेंट्री स्टुडिओ दाखवला जातोय आणि इथे मात्र 4-17 पूर्ण खतरा. हसोबा टीमवर हॅट्रिकची संधी. मात्र केसरला ती मान्य नव्हती कदाचित. दाणे में केसर का दम दिसला नाही आणि 1 धाव येते. 3-16. मॅच 1 साइड झाला. 3 चेंडू 16 धावा. आता
आता पूर्णतः या ठिकाणी कब्जा केलाय, वर्चस्व दबदबा निर्माण केला फिल्डिंग करणाऱ्या क्रिश 11 टीमने. मोठा फटका, चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने जातोय. स्लॉक करायचं होतं मिड विकेटच्या वरून. 2 धाव मिळतात खेळाडू मार्मिक याला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली. आता 2 चेंडूंमध्ये 14 पाहिजे. 2-14 आणि इथे पुन्हा एकदा दबदबा कायम. मीरा रोड संघ देखील पहिल्यांदाच फायनल मध्ये आला. तिन्ही नवीन विजेता संघ पाहायला मिळतील आणि कॉंग्रॅच्युलेशन. इथे मात्र क्रिस 11 मीरा रोडने या ट्रॉफी वरती नाव कोरलंय. श्रद्धांजली चषक 2024